आज आहे 27 सप्टेंबर. पितृपक्ष पंधरवड्यात येणारी एकमेव एकादशी ती म्हणजे इंदिरा एकादशी. इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे. त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसलीही बाधा येत नाही. या दिवशी आपला उपवास असला परंतु पितरांची तीत असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये, तर श्राद्धाचा नैवेद्य करावा, काकबली वाढावा, गाईला कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूंना फूल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा. आपले पुण्य पूर्वजांना दान करून त्यांच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त आणि सुकर व्हावा यासाठी हे व्रत केले जाते अशी मान्यता आहे. महाभारतात ह्या एकादशीला उल्लेख आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या व्रताबाबत आणि त्यांच्या महत्त्वासंदर्भात धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते अशी मान्यता आहे. या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातून पितृलोकातून मुक्तता मिळते असे मानले जाते. या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातील अनन्वित यातना भोगाव्या लागत नाही, तर पितृपक्ष पंधरवड्यात येणाऱ्या या इंदिरा एकादशीला पृथ्वी तलावर वारसांनी केलेले पुण्य पूर्वजांच्या नावे दान करावे. या पुण्यदानामुळे पूर्वज नरक लोकातून स्वर्ग लोकात जातात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर ह्या एकादशीचा प्रारंभ शुक्रवारी 27 सप्टेंबर म्हणजे आज दुपारी 1:20 होणार आहे आणि एकादशी तिथी समाप्ती शनिवारी 28 सप्टेंबर 2024 दुपारी 2:50 होणार आहे. जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत करणार असाल तर 29 सप्टेंबरला सकाळी 6:30 ते सकाळी 9च्या वाजेदरम्यान उपवास सोडावा. या उपवासाची पूजा विधी: पहाटे उठून स्नान करावे, देवघरातील सर्व देव स्वच्छ करावे, आंघोळ घालावी त्यांना. यानंतर गंगाजल, फुले, गंध, अक्षता अर्पण कराव्या म्हणजे रोजची दिनचर्येप्रमाणे पूजा करावी. श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आठवणीने तुळस अर्पण करावी. घरात भगवान विष्णूचा फोटो नसेल तर एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे, तुळस वाहणे, फुल वाहणे. याशिवाय विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे घरी राहून पठण करणे. पठण झाल्यानंतर गाय आणि कावळ्यांना जेवण द्यावे. असे केल्यास पूर्वजांना मोक्ष मिळतो असे मानले जाते. भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळी फुले, वस्त्र, नैवेद्य अर्पण करावे. जमलंच तर दानधर्मही करावे. उपवासाची पद्धत: इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येत आहे आणि त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजाच्या उद्धारासाठी साजरा केला जातो. म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे. त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. वरचे वर फराळ न करता ठराविक वेळी फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्नदान करून उपवास सोडावा. आता बघूया इंदिरा एकादशीची व्रतकथा. पौराणिक कथेनुसार सत्ययुगात महिष्मती नगरीत इंद्रसेन नावाचा राजा होता. त्याने सर्व भौतिक सुखसोयींचा उपभोग घेतला. एके दिवशी नारद मुनी आपल्या मृत पित्याचा निरोप घेऊन राजा इंद्रसेनच्या दरबारात आले. नारदजींनी राजा इंद्रसेनला सांगितले की काही दिवसांपूर्वी ते यमलोक तेथे राजाच्या वडिलांना भेटले. राजाच्या वडिलांनी नारदजींना सांगितले की एकादशीचे व्रत त्यांच्या हयातीत मोडले होते त्यामुळे त्यांना अजून मोक्ष मिळू शकला नाही आणि ते अजूनही यमलोकातच भटकत आहेत. हा संदेश ऐकून राजा खूप दुःखी झाला आणि नारदजींना विचारले की आपल्या वडिलांना मुक्त करण्याचा उपाय काय आहे. यावर उपाय शोधून नारदजींनी सांगितले की जर अश्विन महिन्यात येणाऱ्या इंदिरा एकादशीचे व्रत त्यांनी पाळले तर त्यांचे वडील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतील, तसेच तुम्हाला वैकुंठ धाममध्ये स्थान मिळेल. यानंतर राजाने इंदिरा एकादशी व्रत पाळण्याचा संकल्प घेतला आणि भगवान विष्णूची विधिवत पूजा केली. यासोबतच राजाने आपल्या पूर्वजांचे श्राद्ध ब्राह्मण पर्व केले आणि त्यांच्या नावाने आपल्या क्षमतेनुसार दानही केले. त्यामुळे राजाच्या पित्याला मोक्ष प्राप्त झाला आणि त्यांना मोक्ष प्राप्त होऊन एवढेच नाही तर राजा इंद्रसेनलाही मृत्यूनंतर वैकुंठधाम प्राप्त झाला. त्यामुळेच आजही लोक हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळतात. रामकृष्ण हरी.